पंढरपूर न्यायालयाने आज दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर होणाऱ्या रासायनिक लेपन प्रक्रियेला स्थगिती दिली। या निर्णयाविरोधात मंदिर प्रशासनाने जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे। त्याची सुनावणी उद्याच होणार असून मूर्तीवर रासायनिक लेपन करण्याबाबत उद्या निर्णय अपेक्षित आहे, असं मंदिर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकेंनी सांगितलं। तर पूर्वनियोजित प्रक्रियेनुसार आज रात्री 10 वाजल्यापासून विठ्ठल मंदिर भाविकांकरता 23-24 जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार होतं। मात्र आता पंढरपूर न्यायालयाने लेपन प्रक्रियेला स्थगिती दिली, त्यामुळे आता मंदिर दर्शनाकरता पूर्ववत सुरू ठेवलं जाणार असल्याचंही राजेंद्र शेळके यांनी सांगितलं। ही प्रक्रिया 23 जून आणि 24 जूनला होणार होती, परंतु पंढरपूर येथील माननीय न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आणि या प्रक्रियेला स्थगिती मिळालेली आहे। या स्थगिती अर्जावरती मंदिरे समितीमार्फत आजच अपीलसुद्धा दाखल केलेलं आहे। उद्या त्याची सुनावणी होईल। निश्चितच मंदिरे समिती आपली बाजू ठामपणे मांडून ही प्रक्रिया कशी योग्य आहे याविषयी निश्चितच कोर्टात दाद मागेल।